नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो अहिल्यानगरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर देवेंद्र पोद्दार सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या काही वर्षांपासून त्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली स्ट्रक्चरल डिझायनर, स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून त्यांचं काम चालू आहे आणि अनेक रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं, इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या क्षेत्राकडे वळलात. सो हा KG to PG पर्यंत, कारण मास्टर्स पण तुम्ही केलेलं आहे, त्यामुळे हा प्रवास कसा होता त्याबद्दल काय सांगाल? ओके, मी प्रॉपर अहिल्यानगरचाच. 10वी पर्यंतचं माझं शिक्षण इथे भाऊसाहेब फिरोडे हायस्कूल इथे झालं. 10वी झाल्यानंतर त्यावेळेस असं होतं की चला इंजिनिअरिंगला स्कोप आहे, तेव्हा आपण डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ. म्हणून मग मी मार्क चांगले होते म्हणून मी डिप्लोमाचा फॉर्म भरला. तर त्यावेळेस सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन सगळ्या ठिकाणी माझा नंबर लागत होता. तर आत्ता जसं सरांनी मला प्रश्न विचारला, हा दुसऱ्यांदा आला, त्यावेळेस मला त्या सरांनी पहिल्यांदा प्रश्न विचारला की नेमकं तुम्हाला सिव्हिललाच ॲडमिशन का बरं घ्यायची, कारण मेकॅनिकल, IT हे बूममधले क्षेत्र होते आणि सगळ्या ठिकाणी मला ॲडमिशन मिळत होती तेव्हा. आता त्यावेळेस मी ते खरं उत्तर नाही दिलं, यावेळेस देतो मी आता या प्लॅटफॉर्मवर. त्यावेळेस असं झालं की मला त्या फील्डमध्ये आवड आहे, मला सिव्हिलमध्ये करिअर करायचं आहे, म्हणून मला सिव्हिल इंजिनिअरिंग घ्यायचं असं मी त्यांना सांगितलं आणि माझा तिथं पहिलाच नंबर लागला सिव्हिल इंजिनिअरिंगला. पण कसं असतं, 10वी नंतर या फील्डची मला खरंच काही माहिती नव्हती, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग नेमकं असतं काय. पण ह्याला माझं प्रेरणास्थान होतं माझे वडील, की त्यांनी मला सांगितलं की तू 10वी नंतर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये करिअर कर, त्याच्यामध्ये स्कोप आहे. आपल्यापेक्षा नक्कीच त्यांनी उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेले, म्हणून त्यांच्या पूर्णपणे विश्वास ठेवून मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. जेव्हा ॲडमिशन घेतली त्याच्यानंतर मला कळलं की सिव्हिल हे फील्ड किती वास्ट आहे. मग त्याच्यामध्ये जिओ टेक्निकल असेल, स्ट्रक्चरल, हायड्रॉलिक्स, एन्व्हायरमेंटल अशा बऱ्याचशा ब्रँचेस होत्या. मग एकदा मला त्या कोर सब्जेक्टची व्याप्ती कळली तर त्याच्यानंतर मी असं ठरवलं की त्यातला जो अवघड सब्जेक्ट असतो तो स्ट्रक्चरल सब्जेक्ट प्रत्येकाला अवघड जातो, तर मग आपण ह्याच्यात करिअर करायचं असं तेव्हा माझ्या मनाने ठरवलं. मग डिप्लोमा माझा फर्स्ट क्लास झाला. आफ्टर डिप्लोमा इथे अहिल्यानगरमध्ये विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथे मी डिग्रीला ॲडमिशन घेतली. डिग्री झाल्यानंतर त्याच कॉलेजला मी लेक्चरशिप जॉईन केली आणि माझं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधलं PG कम्प्लीट केलं तिथे. बरोबर. मग त्याच्यानंतर खरं पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो थोडा अनुभव घेण्यासाठी. मग ती तुम्ही कुठं घेतलीत आणि जेव्हा स्वतःची कन्सल्टन्सी करायची ठरली त्यातला जो पहिला प्रोजेक्ट होता तर तो कुठला होता, तो करताना काही अडचणी आल्या का किंवा तो कोणाचा रेफरन्स न मिळाला, कारण तो पहिला प्रोजेक्ट मिळवणंही फार अवघड असतं, तर मग तो सगळा प्रवास कसा होता? एकदा माझं PG कम्प्लीट झालं तर प्रॅक्टिस करायची मी ठरवत होतो की आपल्याला आपला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. मग त्यावेळेस मी काय केलं, 2011 साली पुण्यातले जे जुने वेल नोन कन्सल्टंट आहेत PS कुलकर्णी सर यांच्याकडे मी प्रॅक्टिस जॉईन केली. त्यांच्याकडे त्यांचं कोथरूडला ऑफिस आहे, तिथे मी 8 वर्ष प्रॅक्टिस केली. एकाच ठिकाणी इतक्यावर राहिलं मला थ्रूआउट सगळे जे बारकावे आहेत डिझाईन मधले, की बारीक सारीक डिझाईन कसं करायचं, त्याचे डिटेल्स कसे काढायचे, साईटवर गेल्यावर प्रॅक्टिकली इंजिनियर्सला काय अडचणी येतात त्या आपण कशा सॉल्व्ह करायच्या, हे सगळं माझं तिथं शिकणं झालं. ते शिकणं चालू असतानाच जे माझे मित्र होते की जे नगरमध्ये सेटल झाले, ज्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू केला, त्यांनी मला छोटे छोटे बंगलोचे डिझाईन्स द्यायला सुरुवात केली. मग मी ते डिझाईन पुण्याहून करून पाठवायचो इथे आणि शनिवार इथे येऊन साईटवर जाऊन चेक करायचो. तर मग एक वेळ माझी अशी आली की इथं माझी व्याप्ती खूप वाढायला लागली. मग त्यावेळेस मी निर्णय घेतला की आता आपले जॉब खूप झाला, आता आपण आपली स्वतःची प्रॅक्टिस सुरू करू. 2018 साली मी नगरला माझी कन्सल्टन्सी सुरू केली. पुण्याला माझे पार्टनर आहेत. नगर आणि पुणे अशा 2 ठिकाणी आपलं ऑफिस आहे आणि तिथून आम्ही ही सर्व्हिस देतो. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बिंग स्ट्रक्चरल इंजिनियर किंवा कन्सल्टंट, त्याच्याकडूनच म्हणजे एखाद्या स्ट्रक्चरकडूनच डिझाईन करून का घ्यावं याबद्दल, म्हणजे त्यातले काय फायदे असतात जे भविष्यातले तुमचे तोटे टाळू शकतात, त्याबद्दल काय सांगाल? स्ट्रक्चरल डिझाईन हा तसा दुर्लक्षित झालेला विषय होता इतके दिवस, पण आता काय झालंय की कामांची व्याप्ती वाढायला लागली, हायराईज स्ट्रक्चर यायला लागले. पहिले एक छोटा आपलं ग्राउंड+1 एवढाच आपला बंगलो लिमिटेड असायचा आणि त्यावेळेस मग काय व्हायचं की जे काम करणारे ठेकेदार असतील ते त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार स्टील तिथे वापरायचे. पण आता जर आपण बघायला गेलं इतके काही आधुनिक फरक त्याच्यात पडत गेलेले आहेत, तर त्यासाठी डिझाईन करणं गरजेचं आहे. कारण स्ट्रक्चरल डिझाईन म्हणजे थोडक्यात आपलं जसं शरीरामध्ये हाडाचा सांगाडा असतो तसं बिल्डिंगचा सांगाडा म्हणजे स्ट्रक्चरल डिझाईन. तो जर एकदम मजबूत असेल तर आपल्या डिझाईनला 100 वर्ष काहीच होत नाही. आणि तिथं जर समजा करताना थोडंफार कमी जास्त झालं
त्यानंतर बिल्डिंगला क्रॅक जाणं, बिल्डिंग एका साईडला झुकणं, डिफ्लेक्शन येणं, हे जे प्रकार होतात हे अवॉइड करण्यासाठी प्रॉपर स्ट्रक्चरल कन्सल्टंटकडनं डिझाईन करून घ्यावं. बरोबर. जेव्हा आर्किटेक्टकडनं प्लॅन आपल्याकडे येतो त्याच्यानंतरचं तुमचं वर्किंग साधारणपणे कसं असतं एक, आणि ते केल्यानंतर ते पुन्हा जे इम्प्लिमेंट करणार आहे तो एक अनस्किल्ड लेबर आहे, त्यामुळे ते त्यालाही समजलं पाहिजे, कळलं पाहिजे अशा अँगलनं. तर हे दोन्ही पॅरामीटर्सवर कसं काम करता? हां, आता जेव्हा आर्किटेक्टकडनं आम्हाला ड्रॉइंग्ज येतात तर ते ड्रॉइंग्ज आम्ही पहिले स्टडी करतो. ते स्टडी केल्यानंतर त्याच्यामध्ये कॉलम्स कुठं कुठे येतील ते मार्क करतो आणि त्याआधी आम्ही अप्रुव्हलला पाठवतो. एकदा ते लोकेशन फायनल झालं की त्याची आम्ही ग्रीड बनवतो की बीम कसे येतील, स्लॅब कसे बसतील. हे एकदा सगळा सांगाडा फायनल झाला की नंतर मग आम्ही त्याचं ॲनालिसिस करतो. मग ॲनालिसिस करताना कधी कधी मॅन्युअल करावं लागतं, कधी ते इटॅप स्टॅड सारख्या सॉफ्टवेअरवर करावं लागतं. ते करून मग त्याचं परफेक्ट ॲनालिसिस होतं. ते झाल्यानंतर मग आम्ही त्याचं डिझाईन करतो. हे डिझाईन करताना आम्हाला काय गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. पहिले ग्राउंडला घरं असायचे, त्यामुळं कॉलम कसे जरी आले तरी ते भिंतीत जात होते. आजकाल पार्किंग ही खूप मोठी रिक्वायरमेंट झाली आहे, तेव्हा प्रत्येकाची मागणी अशी की कॉलम आम्हाला लांब लांब हवं, जवळ नको. या केसमध्ये मधले आम्हाला काही कॉलम अवॉइड करावं लागतात किंवा पहिल्या मजल्यावर ते फ्लोट करावं लागतात. त्यासाठी जे नवीन टेक्निक आलेत पीटी बीम वगैरे त्यांचा उपयोग करावा लागतो. असं करून कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन आणि त्याला जी स्पेस मिळते तिचा जास्तीत जास्त कसा उपयोग करून देता येईल या गोष्टीचा आम्ही प्राधान्याने विचार करतो. दुसरं बऱ्याचदा काही लोकांचं असं म्हणणं असतं की जास्त स्टील वापरा, चांगली मजबूत झाली पाहिजे, किंवा कधी बजेटच्या अडचणीमुळे किंवा दुसऱ्या काही अडचणींमुळे लोक ते अंडरवेट करतात. तर हे अंडरवेट आणि ओव्हरवेट याच्यामधलं काय चूज केलं पाहिजे किंवा कसं तुम्ही काम करता? हां, आता बऱ्याच लोकांचा असा समज असतो जर आपण स्टील जास्त वापरलं म्हणजे आपलं घर भरभक्कम झालं, तर तसं नाहीये. जे आम्ही कॅल्क्युलेशन करतो, कॅल्क्युलेशन करून जर एखाद्या ठिकाणी आम्हाला 3च गजाची गरज आहे तर ते 3च टाकणं तिथं गरजेचं असतं. तुम्ही जर 5 जरी टाकले तिथं तर त्याचं तुम्हाला वेगळा बेनिफिट काही मिळत नाही. उलट जर स्टील जास्त झालं, ते जर एकमेकांना चिकटलं आणि त्या जे स्टीलच्या मधल्या ज्या गॅप असतात त्याच्यामध्ये जर कॉन्क्रीट पोचलं नाही तर तिथं भोंगीर तयार होतं. आणि जर तुम्ही स्टील कमी टाकलं, जिथं रिक्वायरमेंट आपल्याला 3 गजाची आहे तिथं तुम्ही 2 टाकली किंवा 1च गज टाकला, तर मग काय होतं, तो जो बीम किंवा कॉलम असतो तो तेवढा लोड पेलू नाही शकत. मग तेवढा जो लोड नाही पेलू शकला तर कालांतराने तो डिफ्लेक्ट होणार, खाली झुकणार. त्यामुळे जेवढं गरजेचं आहे तेवढं स्टील त्याला टाकणं गरजेचं आहे. आता पुढचा थोडा वेगळा प्रश्न आहे, तो आहे अहिल्यानगरच्या विकासाचं व्हिजन. एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर प्रशासनानं आता काम केलं पाहिजे जेणेकरून अहिल्यानगरचा एक सर्वांगीण विकास आपण येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये बघू शकतो? ह्या मुद्द्याचा जर विचार केला तर सर मला असं वाटतं की पार्किंगची समस्या जी आहे ना ती खूप आपल्याला भेडसावतीये. म्हणजे आजकाल नगरमध्ये पण मोठे मोठे कॉम्प्लेक्स होत आहेत, 10-10 मजली अपार्टमेंट होत आहेत. तर तिथं ज्या काही समजा कार्स अकोमोडेट होतील एवढं पार्किंग त्याला आपण देऊ शकत नाही. काही काही आम्हाला पण रिस्ट्रिक्शन येतात. तिथे पूर्ण बेसमेंटमध्ये पण गाड्या मावू शकत नाही. तर जे मेकॅनिकल हायड्रोलिक पार्किंग असतं की जिथं आपण एकावर एक गाड्या लावू शकतो, तर ह्या गोष्टीसाठी जर काही गव्हर्नमेंटने सूट दिली तर ह्या गोष्टींचं करण्याचं प्रमाण वाढेल इथं. आणि ते झाल्यामुळे सगळ्या गाड्या जर पार्किंगमध्ये बसल्या तर आपले जे रोड साईडला दोन्ही साईडला दुतर्फा गाड्या लागतात त्याचं प्रमाण कमी होईल. पण मग प्रशासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या पार्किंगच्या मुद्द्यावर? त्यासाठी जर काही अनुदान देता आलं किंवा जो काय FSI आपण कॅल्क्युलेट करून देतात आपल्याला की तेवढं हे देतात, तर त्याच्यामध्ये जर काही अजून सुविधा देता आल्या, पार्किंगसाठी स्पेस देता आली, रूल्स काही शिथिल करता आले तर ते बेनिफिशियरी होईल. बरोबर आहे. दुसरा आता एक खरा अवघड प्रश्न येतो, म्हणजे आतापर्यंत 2-2.5 हजारपेक्षा जास्त प्रोजेक्ट आपण केलेले आहेत, पण त्यातला जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल तर तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय वैशिष्ट्य आहेत? असा प्रोजेक्ट आम्ही आता कोंढव्याला केलाय. तर तिथं कंडिशन अशी होती की जमिनीच्या खाली जवळजवळ आम्हाला 30 ते 40 फूट जावं लागलं, कारण तिथं मेकॅनिकल पार्किंग करायची होती आणि ते मोठं कमर्शियल कॉम्प्लेक्स होतं. त्यासाठी त्यांची रिक्वायरमेंट अशी होती की मोठीच्या मोठी स्पेस आम्हाला पाहिजे की जिथं आम्हाला कॉलम पण एकदम लांब लांब पाहिजे, मध्ये कॉलम नको. आता जनरली जर आपण स्टील बारचा विचार केला तर स्टील बारची लेंथ असते 12 मीटर, म्हणजे कॉलम तर आपल्याला 12 मीटरच्या आतच देणं भाग आहे. पण त्या केसमध्ये जो आमचा इफेक्टिव्ह स्पॅन होता तो 14 मीटरचा होता, म्हणजे 2 कॉलम मधलं अंतर होतं 14 मीटर. त्या केसमध्ये हे आमच्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग होतं की जमिनीच्या खाली सगळं खडक फोडून 30 ते 40 फूट जाणं, तिथं पूर्णपणे मेकॅनिकल पार्किंग करणं, त्याच्यावरती हे मोठेच्या मोठे बीम टाकणं. त्यासाठी आम्ही स्टील कंपन्यांना रिक्वेस्ट करून त्या मापाचं स्टील बनवून घेतलं आणि त्यानुसार तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट केला. हे त्यातलं चॅलेंजिंग काम. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा आपण स्टील म्हणतो की इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, तर मग हे स्टील निवडताना काय पॅरामीटर्स बघितले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
ओके. आता कसं झालंय सर, जेव्हा आपण स्टील घ्यायला एक ग्राहक म्हणून दुकानात जातो तर सगळं स्टील आपल्याला सेम दिसतं, त्यातला फरक काही लक्षात येत नाही. जसं आता सिमेंटच्या बाबतीत कसं झालंय की त्याला एक जे पॅकिंग असतं त्याच्यावरून बऱ्याच क्लायंटचं म्हणणं असतं की आम्हाला हे पर्टिक्युलर ब्रँडचं सिमेंट हवं. तसं अजून स्टीलचं होताना दिसत नाही, कारण दुकानात गेलं तर सगळं सेम दिसतं. मग आम्ही काय करतो की जर टेक्निकल लेवलला जर त्याचं चेक करायचं असेल क्वालिटी कशी आहे, तर UTM वर स्टीलचा बार चेक करणं, त्याची ताकद किती आहे, किंवा पूर्वी जसं FE 415 ग्रेड होती, आता जी 500 550D ही ग्रेड आली, तर ते प्रपोर्शन मॅच होतंय का. पण जे एक सर्वसामान्य ग्राहक म्हणून त्यांनी काय करावं की जेव्हा तुम्ही स्टील घ्यायला जाता तेव्हा एखादा बार घ्यायचा, तो असं 180 डिग्रीत वळून बघायचा. तो जो बार बेंड झाला, डक्टाईल नेचर त्याचं, तर ते स्टील सर्वात चांगलं. कारण स्टीलची प्रॉपर्टी जी आहे ना, तो लवचिकपणा, ते तुटायला नाही पाहिजे, वाकलं चालू शकतं, तर ते चांगल्या प्रतीचं स्टील असतं. प्लस त्याच्यामध्ये ओव्हरवेट अंडरवेट असे पण प्रकार येतात. म्हणजे स्टील बार जेव्हा तुम्ही चेक करताल ना, तेव्हा तो बघून घ्यायचा की तो एकसारखा त्याचा डायमीटर थ्रूआउट आहे का, त्याला कुठं होल्स, असे काही हवेच्या गॅप्स असं काही दिसतंय का. ते जर नसेल आणि तो जर आरामात बेंड होत असेल तर ते स्टील उच्च प्रतीचं येतं. भविष्यात आपल्याला काय वाटतंय, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये काय स्कोप भविष्यात दिसतो येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये? ओव्हरऑल इंडस्ट्री कशी असेल, कशी ग्रोथ करेल असं तुम्हाला वाटतं? ग्रोथ तर ट्रिमेंडस आहे याच्यामध्ये, कारण आपली पॉप्युलेशन वाढतीये. पॉप्युलेशन जशी वाढती तशी घरांची संख्या कमी पडतीये, इंडस्ट्री, कमर्शियल ह्या सगळ्या गोष्टी वाढणारच आहेत. त्यामुळे इतक्या दिवस जे आपण हॉरिझॉन्टल पसरत होतो, तर आता आपल्याला व्हर्टिकल जायला ओन्ली स्काय इज द लिमिट. तर त्यामुळे ह्याला प्रचंड ग्रोथ आहे. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत किंवा फ्रेशर्स येतात पर्टिक्युलरली, आणि ज्यांना स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून किंवा सिव्हिल इंजिनियर म्हणून पण काम करायचे, तर त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? ह्या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला एक तर नॉलेजची प्रचंड आवश्यकता आहे, कारण ह्याचा आधीचा काळ असा होता की नॉर्मल जुजबी नॉलेजवर आपण स्ट्रक्चरल डिझाईन करू शकत होतो. आता चॅलेंजेस इतके अवघड येत आहेत की जे आपण इमॅजिन करू शकत नाही, की ज्याचं सोल्युशन आपल्याला कुठल्याच पुस्तकात मिळणार नाही. तर अशी जर कंडिशन आपल्या समोर आली तर त्याच्यातून तोडगा कसा काढायचा हे पूर्णपणे आपल्या आणि आपल्याच नॉलेजवर आपल्याला प्रूव्ह करून दाखवावं लागणार. बरोबर आहे. तर हे होते इंजिनियर देवेंद्र पोद्दार सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की आपलं स्वतःचं नॉलेज अपग्रेड करणं हे एक जरी असलं, टेक्निकल सपोर्ट तुम्हाला जरी असला चांगला, तर त्याचा योग्य वापर करून घेऊन मग पुढे जाणं हे तुमच्या हातात आहे. सर, पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.